नमस्कार, मी डॉक्टर पुष्पा पाटील, विभाग प्रमुख वनस्पती रोगशास्त्र विभाग, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. मी आज आपणास कलिंगडावर येणाऱ्या प्रामुख्याने जो रोग आहे, ज्याला आपण शेंडेमर म्हणतो किंवा बोंड्या म्हणतो आणि इंग्रजीत याला बड निक्रोसिस म्हणतो, ह्या रोगावर थोडक्यात माहिती सांगणार आहे. कलिंगड पीक हे आपल्या कोकणातील अतिशय महत्त्वाचं फळवर्गीय पीक आहे आणि कमी खर्चात साधारणतः जास्त उत्पादन देणारं हे पीक आहे. जनरली कोकणात आपला भात कापणी झाल्यानंतर शेतकरी ह्या पिकाची लागवड करतात. बरेचदा काय होतं की ऑक्टोबर ते जानेवारी हा लागवडीचा कालावधी आहे आणि ह्यावर मोठ्या प्रमाणामध्ये जे शेतकऱ्यांची नुकसान होतं किंवा उत्पादनामध्ये जे घट होते ते मुख्यतः हा शेंडेमर जो रोग आहे ह्या रोगामुळे नुकसान होतं आणि बरेचदा 100% सुद्धा उत्पादनात घट होऊ शकते. हा शेंडेमर रोग किंवा बोंड्या रोग म्हणतो, हा जो काय आहे, ह्याला कसं ओळखायचं, ह्याचा प्रसार कसा, ते मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. शेंडेमर रोग हा विषाणूजन्य रोग आहे. हा फुलकिडी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण थ्रिप्स म्हणतो, थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे, थ्रिप्समुळे ह्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार पावतो. जर आपल्याला हा रोग ओळखायचा असेल तर साधारणतः ह्या रोगाचे लक्षणं जे असतात ते सुरुवातीला जेव्हा पान आपलं 3 ते 4 लीव्ज असतात किंवा पानं असतात, शेंड्यापासून याची लागण होत असते. काय होतं की शेंड्यावर जे येणारे जे कोवळे पानं असतात ते पूर्णपणे पिवळट पडलेले दिसतात. कळ्या ज्या असतात त्या काळ्या पडलेल्या दिसतात. कालांतराने हळूहळू ते पानांमध्ये पिवळे तांबूस कलरचे असे ठिपके आपल्याला दिसतात. आणि काय होतं की शेंडा सुकून जातो, पूर्णपणे वेल अशी सुकलेली दिसतं. वेलांचा पूर्ण असा छत्रीसारखा, हा झुपक्यासारखा आकार होतो. शेवटी फुलांची गळ होते. फुलांची गळ झाली की फळधारणा होत नाही आणि जर फळधारणा झाली तर फळं पोसत नाही किंवा झालेले फळं जे असतात ते गळून पडतात. फळावर सुद्धा असे गोल छत्रीसारखे किंवा असे छल्ल्यासारखे तांबडे पांढरे असे रोग आपल्याला दिसून येतात. त्यामुळे असे चट्टे जर आपल्याला दिसले तर आपण समजायचं की हा विषाणूजन्य आणि शेंडेमर रोगाचे लक्षणं आपल्याला आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव किंवा प्रसार झालेला आहे. जर आपण आता आपल्याला ह्या रोगाचं जर नियंत्रण करायचं झाल्यास तर सुरुवातीला जे काही आपण बियाणं वापरतो, बियाणं हे अतिशय उत्तम दर्जाचं असलं पाहिजे. खात्रीशीर दुकानातनं म्हणा किंवा कंपनीमधनं आपण बियाणे खरेदी केलं पाहिजे. त्याशिवाय बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. बीज प्रक्रिया जर करायसाठी जैविक खत आहे ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनास फ्लोरोसन्स 10 ग्राम प्रति किलो बियाणास चोळावे. त्यानंतर दुसरे महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया झाल्यानंतर लावणीच्या आधी आपण जनरली काय करतो की सरी वरंबा किंवा गादी वाफ्यामध्ये आपण कलिंगडाची लागवड करतो. तर प्रथमतः आपण गादी वाफे जे आहेत किंवा सरी वरंबा आहे त्यावर आपण आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे वाफ्यांवर 30 मायक्रॉन जाळीचं काळं किंवा पांढरं प्लास्टिक आहे त्याचं आच्छादन करावे. प्लास्टिक आच्छादन केल्यामुळे काय होतं की तण कमी येतं. विशेषतः काय होतं, हा जो विषाणूजन्य रोग आहे किंवा ही जी किडी आहे फुलकिडी, ही गवतावर आपलं प्रजनन करतं. गवतावरून आपण मुख्य पिकावर येतं. त्यामुळे आच्छादन जर आपण केलं तर तण जे आहे ते तण कमी होतं. दुसरा म्हणजे नियंत्रणाचा प्रकार म्हणजे आपण जेव्हा कलिंगड 2 ते 3 पानाचं जेव्हा सुरुवात असते आणि त्यावर जर आपल्याला रोग दिसला तर सुडोमोनास फ्लोरोसन्स हे जे जैविक खत आहे 5 ग्राम प्रति लिटर पाण्यात याचं द्रावण तयार करायचं आणि प्रत्येक रोपाला आळवणी करायची. त्याशिवाय आपण जे म्हणतो की एकाच जमिनीमध्ये वारंवार कलिंगडासारखे किंवा काकडी वर्गीय जे पीक आहे ते वारंवार घेऊ नये आणि त्याची पिकाची फेरबदल करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला परत जर हा रोग आपल्याला दिसला तर याच्यासाठी शेतकऱ्यांचं निरीक्षण असणं फार गरजेचं आहे. वेळोवेळी आपल्या कलिंगडाच्या शेतीत जाऊन बघणे, जेणेकरून एखादी दुसरी जर वेल असली किंवा कलिंगडावर रोग आलेला, विषाणूजन्य रोग आलेला असला तर त्या रोगट वेलीचा
नायनट करावा, ती वेल उपडून टाकावी आणि शेताच्या बाहेर नेऊन जाळावे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही 2 ओळीतलं जे अंतर आहे, जे कमीत कमी 1.5 ते 2 मीटर असावं आणि 2 रोपातलं अंतर 60 सेंटीमीटर असावं, जेणेकरून काय होईल की रोगट वेली एकमेकात येणार नाही आणि एकमेकात आल्यामुळे काय होते, एका वेलीवरून दुसरीकडे ते प्रसार होणार नाही. त्याशिवाय आमच्या विद्यापीठाने किंवा वनस्पती रोगशास्त्र विभागाने शिफारस केल्याप्रमाणे इमिडाक्लोप्रिड हे एक कीटकनाशक आहे. 17.6 प्रवाही, 0.5 मिली प्रति लिटर पाणी यामधनं घेऊन त्याची जर रोग दिसला तर फवारणी करावी. त्याचबरोबर ॲझॅडिक्टिन आहे किंवा निंबोळी अर्क आहे, हा 10,000 ppm याप्रमाणे ॲझॅडिक्टिनची फवारणी करावी. अशा पद्धतीने जर आपल्याला हा रोग दिसला तर माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की वेळोवेळी आपल्या शेतात जावे, निरीक्षण करावे वेलीचं, जेणेकरून हा रोग आपल्याला आटोक्यात आणता येईल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर सबस्क्राईब करा. धन्यवाद.